नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? सुट्टीमध्ये मजा मस्ती केली की नाही? आणि या मजा मस्तीबरोबर थोडा थोडा अभ्यासही केलाच असेल, हो की नाही? मुलांनो, आता सुट्टी तर आपली संपत आली. मग पुन्हा एकदा अभ्यासाला नव्याने सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा उत्साहाने आणि आनंदाने आपला पुढचा अभ्यास आपल्याला सुरू करायचा आहे. चला तर मग आज अभ्यास सुरू करायचा आपला. विषय मराठी आज आपण घेणार आहोत आणि इयत्ता तिसरीचा आपण आज अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आता तुम्हाला सुट्टी होती, पण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे तुम्ही घरातच खेळत असाल. पण पूर्वी तुम्ही मैदानावर किंवा तुमच्या आजूबाजूला बिल्डिंगखाली जी काही गल्ली असेल, जी काही मोकळी जागा असेल किंवा गावाला गेल्यावर तिथे तुम्हाला काही मोकळी जागा मिळत असेल, तिथे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुम्ही खूप खेळ खेळत असाल, हो की नाही? मग इथेसुद्धा आता आज आपण जे कविता शिकणार आहोत तीसुद्धा कविता या एका खेळावर आधारित आहे. तुम्हाला या चित्रात काही वस्तू दिसत आहेत. काय काय आहे बरं? बॅट आहे, बॉल आहे आणि स्टंप आहेत. मुलांनो, ओळखला का तुम्ही हा कोणता खेळ आहे ते? अगदी बरोबर, क्रिकेट. क्रिकेट हा मैदानी खेळ आहे. आता मैदानी खेळ म्हणजे काय? जे तुम्ही मैदानावर बाहेर जाऊन घरात खेळ खेळता. घरात खेळ खेळता ते बैठे खेळ. आणि आता सध्या तुम्ही घरातलेच खेळ खेळताय, हो की नाही? पण मुलांनो, क्रिकेट, खो खो, कबड्डी हे सगळे जे मैदानी खेळ आहेत ते तुम्ही नक्कीच खेळले असाल आणि नंतरसुद्धा परिस्थिती बरी झाल्यावर तुम्ही ते खेळाल अशी मी आशा करते. तर ह्या आपल्या क्रिकेट या खेळावरच आजची आपली कविता आधारित आहे. तुम्हाला हा खेळ नक्कीच आवडत असेल आणि आजकाल तर मुलांबरोबर मुलीसुद्धा हा खेळ अगदी उत्साहाने खेळतात, हो की नाही? त्यामुळे हा जो आवडता तुमचा खेळ आहे त्यावर आधारित कविता बघितल्यावर तुम्हालासुद्धा आनंदच होणार आहे आणि तुम्ही अजून आनंदाने ही आपली कविता शिकणार आहात. मुलांनो, खेळ कोणताही असो, तुम्हाला असं वाटतं की आपणच या खेळात जिंकावं, हो की नाही? आणि सगळ्या लहान मुलांची हीच मानसिकता असते की कोणत्याही खेळात आपणच जिंकावं. तर मग अशाच या मुलांच्या खेळावर ही कविता आहे आणि त्या मुलांनीसुद्धा आपली त्यांची मॅच कशी जिंकली ते या कवितेत आहे. मग या कवितेचं नाव आहे जिंकली आम्ही मॅच. कशी आहे कवितेचं नाव मुलांनो? तुम्हालासुद्धा कोणताही मॅच, कोणताही खेळ जिंकायला आवडतो की नाही? आणि मग ते जिंकल्यावर जो आनंद असतो, जो उत्साह असतो, तो काही वेगळाच असतो. प्रत्येक वेळेला आपण जिंकतोच असं नाही, पण जिंकल्यावर हा खूप आनंद होतो आणि त्या आनंदातच आपण सगळीकडे नाचत बागडत फिरतो. मग मुलांनो, आजची आपली ही कवितासुद्धा अशीच आहे. त्या मुलाने त्यांची ही क्रिकेटची मॅच कशी जिंकली त्यावर आधारित ही कविता आहे. चला तर मग शिकायची की नाही आपल्याला ही कविता? आपल्याला सर्वप्रथम आपण ही कविता वाचून ऐकूया. म्हणजेच मी नेहमी म्हणते की धडा किंवा कविता शिकण्याआधी वाचावी, तालासुरात कविता असेल तर तालासुरात म्हणावी. तर आपली ही कविता आपणसुद्धा जमेल तशी तालासुरात म्हणूया. चला तर मग माझ्यासोबत तुम्हीसुद्धा म्हणा. ओंकारने आणला बॉल, समीपने आणली बॅट. ओंकारने आणला बॉल, समीपने आणली बॅट. सारे जमले मैदानावर, सुरू आमची मॅच. सारे जमले मैदानावर, सुरू आमची मॅच. मीच जिंकला टॉस, मीच जिंकला टॉस. आमची पहिली बॅटिंग. दुसरी फोर, तिसरी फोर, मोठी खेळलो इनिंग. दुसरी फोर, तिसरी फोर, मोठी खेळलो इनिंग. मीच जिंकला टॉस, आमची पहिली बॅटिंग. दुसरी फोर, तिसरी फोर, मोठी खेळलो इनिंग. नंतर मग ते खेळले, नंतर मग ते खेळले, एक एक केले आऊट.
शेवटी मी घेतला कॅच आणि जिंकली मॅच. शेवटी मी घेतला कॅच आणि जिंकली मॅच. मुलांनो, कविता गातानाच तुम्हाला अगदी ती आवडली असेल, हो की नाही? आणि अगदी तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही क्रिकेट खेळतानाचे क्षण तुमच्या डोळ्यासमोर आले असतील. आता ही कविता गातानाच तुम्हाला इतकी आवडली आहे, मग शिकताना तर खूपच आवडेल. चला तर मग शिकायची की नाही? जिंकली आम्ही मॅच. ओंकारने आणला बॉल आणि समीपने आणली बॅट. आता मुलांनो, तुम्हीसुद्धा जेव्हा मैदानावर कोणताही खेळ खेळायला जमत असाल, तेव्हा जे काही साहित्य लागतं तर एकच मुलगा नेहमी आणतो का? नाही. तर ज्याच्याकडे जे साहित्य असतं ते प्रत्येक मुलगा आणत जातो. मग या संघामध्ये सुद्धा, या मुलांच्यामध्ये सुद्धा जो ओंकार नावाचा मुलगा होता त्याने काय आणला? तर बॉल आणला. आणि समीप नावाच्या मुलाने काय आणली? तर बॅट आणली. तुम्हीसुद्धा जेव्हा आता आपण ह्या कवितेत क्रिकेट बघत आहोत, त्यामुळे मी तुम्हाला क्रिकेटचंच उदाहरण देते की तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळायला मैदानावर जमता तेव्हा ज्या मुलाकडे चांगली बॅट असेल तो बॅट आणतो, ज्याच्याकडे खूप सारे बॉल असतील किंवा चांगला बॉल असेल तर तो काय करतो? बॉल आणतो. मग इथे सुद्धा त्या ओंकारने एक बॉल आणला आहे आणि समीपने काय आणली आहे? तर बॅट आणली आहे. सारे जमले मैदानावर, सुरू आमची मॅच. बघा, क्रिकेट हा खेळ आता तुम्हाला बाहेर जाता येत नसेल तर तुम्ही असं अगदी हळू मारून घरातसुद्धा छोट्या पद्धतीने खेळू शकता. पण क्रिकेट हा खेळ खरं तर मैदानावरच खेळण्यासारखा आहे. म्हणून ही सगळी मुलं कुठे जमली आहेत? तर मैदानावर जमली आहेत. आणि मग मैदानावर जमल्यावर त्यांची काय सुरू होती आहे? मॅच. म्हणजे हा जो खेळ आहे त्यांचा क्रिकेटचा तो इथे चालू होतो आहे. पहिल्यांदा तर खेळाचं सगळं साहित्य आणलं गेलं की बॉल आणला, बॅट आणला. आता स्टंप प्रत्येकाकडे असतातच असं नाही, पण स्टंपच्या जागी तुम्ही मुलं काहीही शोधून काढून स्टंपच्या नावाने ते उभं करता. आणि तुम्हाला ते माहिती असेलच, दगड असू दे किंवा एखाद्या 3 काठ्या असू दे, त्या जमिनीत रोवून तुम्ही ते स्टंप असं म्हणून खेळता. पण बॅट आणि बॉल हे मात्र गरजेचं नक्कीच आहे क्रिकेटमध्ये. मग ह्या ओंकारने आणि समीपने बॅट बॉल आणल्यावर हे सगळी मुलं मैदानावर जमली आणि त्यांची मॅच चालू झाली. मीच जिंकला टॉस, आमची पहिली बॅटिंग. मीच जिंकला टॉस, आमची पहिली बॅटिंग. म्हणजे काय? मीच जिंकला टॉस, आमची पहिली बॅटिंग. मुलांनो, आता ह्या क्रिकेट खेळ तुम्ही खेळत असाल त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की टॉस उडवून कोण आधी बॅटिंग म्हणजे आधी कोण फलंदाजी करणार आणि बॉलिंग म्हणजे कोण गोलंदाजी करणार, हे सगळं टॉसवर असतं. आणि मग टॉस म्हणजेच काय? तर तो जो आपण कॉईन किंवा एखादा पैशाचं नाणं घेतो आणि ते उडवून छापा किंवा काटा करतो म्हणजेच टॉस. मग आता जे तुम्ही टी व्हीमध्ये सुद्धा मॅच बघता तेव्हा अंपायर हा बॅटिंग आधी घ्यायची की बॉलिंगसाठी दोन्ही संघाच्या कप्तानांना म्हणजेच त्यांना बोलवून टॉस उडवून बॅटिंग की बॉलिंग हे ठरवतात. मग त्याचप्रमाणे इथेसुद्धा ह्या दोन्ही संघातल्या हे जे त्या मुलांचे असतील कोणी टीम लीडर, कप्तान, त्यांना बोलवून त्यांनीच टॉस उडवून हा जो मुलगा आहे, जो कविता ही बोलतो आहे, सांगतो आहे की त्यांनी कशी मॅच खेळली, त्या मुलानेच टॉस जिंकला. आणि टॉस जिंकल्यावर त्याने पहिल्यांदा काय मागितलं? तर बॅटिंग म्हणजेच फलंदाजी. आमची पहिली बॅटिंग म्हणजेच त्या मुलाने पहिल्यांदा फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मग हा जो मुलगा आहे तोच पहिल्यांदा खेळायला आला. आता त्यांच्या संघामध्ये जास्त मुलं नसतील कदाचित, की असं काही नाही आहे की तुम्ही सगळे मित्रमैत्रिणी जमल्यावर 11-11च प्रत्येक संघात हवेत. बिलकुल नाही. तुम्ही 4-5 जणं जरी जमले तरी 2-2चे मुलं एकेका संघामध्ये करून क्रिकेट खेळता, हो की नाही? मग त्याचप्रमाणे ह्या मुलानेसुद्धा टॉस जिंकल्यावर पहिल्यांदा बॅटिंग म्हणजेच फलंदाजी घेतली आणि मॅच सुरू करायला सुरुवात केली. तर त्याने सुरुवातीलाच तो अगदी चांगला फलंदाज असेल म्हणून दुसरी फोर, तिसरी फोर म्हणजे काय? प्रत्येक बॉलवर त्याने फोर मारायला सुरुवात केली. आणि मुलांना तुम्हालासुद्धा तुमचे आवडते तेंडुलकर, विराट कोहली असे वेगवेगळे फलंदाज जेव्हा 4 आणि 6 मारतात तेव्हा आनंद होतो की नाही? कारण की 4 आणि 6 मारल्यावर काय होतं?
तर तुमची धावसंख्या म्हणजेच रन्स तुमचे खूप वाढतात आणि जास्त होतात आणि तुमचा संघ जिंकू शकतो. मग हा जो मुलगा आहे तो सारखा दुसरी फोर आणि तिसरी फोर म्हणजे सारखा फोर मारत होता. त्यामुळे त्यांची धावसंख्या नक्कीच वाढत होती आणि मोठी खेळलो इनिंग म्हणजे काय, आता सचिन तेंडुलकर किंवा वीरेंद्र सहवाग या जोडी हे जेव्हा जास्त शतक, खूप दीडशतक, द्विशतक असं जेव्हा करतात तेव्हा ते खूप मोठी इनिंग खेळले, म्हणजे त्यांनी खूप मोठी धावसंख्या त्यांच्या फलंदाजीमध्ये खेळली असं म्हणतात. त्याचप्रमाणे हा मुलगासुद्धा जेव्हा दुसरी फोर आणि तिसरी फोर सारखा मारत होता तेव्हा तो खूप मोठी इनिंग खेळला आणि त्याने खूप जास्त धावसंख्या आपल्या संघासाठी तयार केली. नंतर मग ते खेळले. बघा ते खेळले ते म्हणजे कोण, दुसरा संघ, दुसरी टीम खेळायला आली. ह्या संघाचे जेवढे पण त्यांच्या आता संघामध्ये जेवढी मुलं होती तेवढी खेळून झाली असतील, बॅटिंग म्हणजेच फलंदाजी करून झाली असेल. मग त्याच्यानंतर दुसरा संघ खेळायला आला आणि ते खेळल्यावर एक केले आऊट. मग जो हा मुलगा आहे त्यांचा संघ आता काय करायला आला आहे, बॉलिंग. त्यांची आधी बॅटिंग झालेली आहे, फलंदाजी झालेली आहे, मग आता त्यांची गोलंदाजी आलेली आहे. मग समोरच्या संघाच्या बॅट्समनना म्हणजेच फलंदाजांना ह्या टीमच्या मुलांनी एक एक करत आऊट करायला लागलेले आहेत. मुलांना आपला पण भारत देश जेव्हा बॉलिंग करतो आणि समोरच्या टीमच्या मुलांना आऊट करतो तेव्हा आपण आनंदित होतो की नाही. मग तसंच त्याप्रमाणे इथेसुद्धा ह्या मुलाच्या संघाने एक एक आऊट करत पूर्णपणे मॅच अगदी आपल्या ताब्यात घेतलेली आहे. मुलांना अर्धी मॅच झाल्यावरच आपल्याला कळून चुकतं की कोण जिंकतं आहे, कोण हारतं आहे. पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंतसुद्धा काही मॅच होतात. मग त्याप्रमाणे पण मात्र ह्या मॅचमध्ये त्या मुलाने आधी फलंदाजीतसुद्धा खूप रन्स म्हणजे खूप धावा काढल्या आणि बॉलिंग करताना म्हणजे गोलंदाजी करतानासुद्धा दुसऱ्या संघाचे खूप आऊट करत गेला. आणि जो शेवटचा फलंदाज होता की ज्यामुळे हा संघ पूर्णपणे गारद झाला असता, त्यामध्ये ह्याने शेवटी मी घेतला कॅच, म्हणजेच त्या मुलाने कॅच घेतलेला आहे आणि तो कॅच घेऊन आणि मग त्या मुलाने शेवटी कॅच घेतलेला आहे. जो शेवटचा फलंदाज आहे समोरच्या संघाचा, त्या संघाच्या शेवटच्या फलंदाजाचा ह्या मुलाने कॅच घेऊन ही मॅच जिंकलेली आहे. तर मुलांनो, ज्याप्रमाणे तुम्हाला जिंकल्यावर अगदी खूप आनंद होतो आणि आपला संघ जिंकला. पण हा संघ केव्हा जिंकतो, जेव्हा तुम्ही एकजुटीने अगदी खूप चांगल्या पद्धतीने संघभावनेने जेव्हा तुम्ही कोणताही खेळ खेळता तेव्हा तुमचा संघ नेहमी कोणताही खेळ खेळतो. म्हणून नेहमी न भांडता कोणत्याही ईर्ष्येने किंवा कोणत्याही सुडाच्या भावनेने कोणताही खेळ खेळू नका. मग ते बैठे खेळ असू दे घरातले किंवा मैदानी खेळ असू दे. तुम्ही जेवढा चांगला एकजुटीने आणि संघभावनेने खेळाल तेव्हा तुम्ही तो खेळ मॅच ती जिंकाल, बरोबर की नाही. मग त्याचप्रमाणे हा जो मुलगा आहे, त्याचा जो संघ आहे, त्याचे जे मित्र आहेत, त्यांनीसुद्धा एकमेकांच्या साथीने एकमेकांच्या मदतीने हा खेळ खेळला, मॅच जिंकली. मुलांनो, तुम्हाला ही कविता खरंच खूप आवडली असेल, हो की नाही. कारण की क्रिकेट हा खेळ तुमच्या खूप आवडीचा आहे आणि तुमच्या आवडीचा त्याचप्रमाणे तुम्ही नेहमी हा खेळ खेळतच असाल. जेव्हा तुम्हाला सुट्टी असेल, जेव्हा तुम्ही मामाच्या गावाला किंवा जात असाल, तुमच्या आजूबाजूला जागा नसेल तर घरातल्या घरात छोट्या पद्धतीने की नाही तुम्ही बॅट बॉल घेऊन हा खेळ तुमच्या वडिलांबरोबर, तुमच्या भावांबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर नक्की खेळत असाल. आणि मुलींनो, तुम्हीसुद्धा हा खेळ जर खेळत नसाल तर नक्की खेळा. कारण की हा खेळ म्हणजे हे जे मैदानी खेळ आहेत ते तुम्हाला जास्तीत जास्त तंदुरुस्त तुमच्या शरीराला बनवतील, बरोबर की नाही. मग मुलांनो, तुम्हाला ही सगळी कविता खूप आवडली असेल अशी मी आशा करते. आता आपण या कवितेचे शब्दार्थ बघूया. म्हणजेच काय, ह्या कवितेमध्ये जे काही शब्द आलेत ते जर तुम्हाला कळले नसेल तर त्याचा इंग्रजीमधून अर्थ मी थोडासा तुम्हाला इथे सांगत आहे.
आणि त्यामुळे तुम्हाला ही कविता समजण्यास अजून मदत होईल. मैदान. मैदान म्हणजे काय? तर ग्राउंड. मुलांनो, ही मुलं जी जमली मैदानावर, इथे आपण कवितेत बघितलं की सगळी मुलं कुठे जमली? तर मैदानावर म्हणजे ग्राउंडवर. आपल्या शाळेचं सुद्धा मोठं ग्राउंड आहे की नाही? तसं ग्राउंड आता प्रत्येकाच्या आसपास घराच्या शेजारी ग्राउंड नसतं एवढं मोठं, पण जी काही छोटी मोकळी जागा असते त्याच मैदान, म्हणजे त्याच मोकळ्या जागेला आता हे मुलं मैदान म्हणत असते. मग हे मैदान म्हणजे काय? तर ग्राउंड. जिंकला. जिंकला म्हणजे काय? वॉन. जिंकला म्हणजे वॉन, म्हणजे तुम्ही जे जिंकले आहेत, ही जी मॅच त्यांनी जिंकली आहे म्हणजे वॉन. पहिली. पहिली फोर, दुसरी फोर, हे जे आपण कवितेत बघितलं तर पहिली म्हणजे काय? तर फर्स्ट, म्हणजे फर्स्ट बॉलला त्याने फोर मारली की नाही? मग पहिली फर्स्ट. नंतर आहे खेळले. खेळले म्हणजे प्लेड. खेळले म्हणजे प्लेड. त्यांचं पहिली बॅटिंग खेळून झालेली. खेळले, प्लेड. नंतर आहे सुरू. सुरू म्हणजे काय? तर स्टार्ट, म्हणजे ती मॅच सुरू झाली म्हणजे स्टार्ट झाली. मुलांनो, मला वाटतं हे शब्दार्थ तुम्हाला कळले असतील. आपण पुन्हा एकदा ते वाचून घेऊया. मैदान म्हणजे ग्राउंड. जिंकला, वॉन. पहिली, फर्स्ट. खेळले, प्लेड. सुरू, स्टार्ट. तुम्हाला हे शब्दार्थ लिहूनसुद्धा घ्यायचे असेल तर नक्की लिहा, म्हणजे तुम्हाला कविता समजताना, त्याची प्रश्न उत्तरं लिहिताना त्याची नक्की मदत होईल. आता आपण या कवितेतून कोणती मूल्य घेतली आहेत ते बघायचं आहे. मुलांनो, प्रत्येक कविता, प्रत्येक पाठातून काही ना काहीतरी आपण चांगल्या गोष्टी शिकतो. आता या कवितेतून, म्हणजे ही जी क्रिकेटची मॅचची कविता होती, त्यातून पण आपण काय शिकलो ते आपल्याला बघायचं आहे. पहिलं आहे खेळाचे महत्त्व ओळखावे. मुलांनो, खेळाचं महत्त्व जास्तीत जास्त ओळखायला शिका. तुम्ही आजकालची जी पिढी आहे ती नेहमी टी व्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम्स या सगळ्यांमध्ये गुंतून गेली आहे. त्यामुळे तुमचे डोळे तर खराब होतातच. एका जागी बसून तुम्हाला काही तुमच्या शरीराचा व्यायाम नाही होत, हालचाल नाही होत, त्यामुळे तुम्हाला भूक नाही लागत. आणि भूक नाही लागली, काही खाल्लं पिल्लं नाही, तर तुमचं शरीर तंदुरुस्त कसं बनणार? म्हणून नेहमी खेळाचं महत्त्व नेहमी ओळखावं, की खेळ खेळल्यामुळे आपल्या शरीराला काय काय चांगल्या गोष्टी होतात, चांगल्या गोष्टी मिळतात, आपलं शरीर कसं तंदुरुस्त होतं, हे सगळ्या गोष्टी खेळामुळे होतात. त्यामुळे खेळाचे महत्त्व नेहमी ओळखा. दुसरं, जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळावेत. मुलांनो, जास्तीत जास्त कोणते खेळ खेळावेत? तर मैदानी खेळ खेळावेत. म्हणजे घरातले बैठे खेळसुद्धा चांगलेच असतात. आणि आता तर तुम्हाला कदाचित बाहेरच्या परिस्थिती अशी आहे की आपण बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही घरातल्या घरातच हे सगळे खेळ खेळू शकता. पण जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळावेत, बरोबर की नाही? की त्यामुळे काय होतं? तुमचं जास्तीत जास्त शरीराची हालचाल होते, तुम्हाला घाम येतो, तुमचं शरीरातील शरीरातला जो कचरा असतो आपला, तो घामाद्वारे बाहेर निघून जातो, बरोबर की नाही? त्यामुळे हे जे मैदानी खेळ आहेत, त्यामुळे तुम्ही व्यायाम करता, उड्या मारता, वेगवेगळी तुमची शरीराची हालचाल होते आणि तुम्ही थकता. तुमचं शरीर थकतं, तुम्हाला भूक लागते आणि त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करता आणि तुमचं शरीर तंदुरुस्त होतं. म्हणून जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळावेत. तिसरं, खेळातून संघभावना आणि एकजूट वाढवण्याचा प्रयत्न करावा. मी तुम्हाला कविता शिकवताना पण म्हटले होते की जेवढं जास्त तुम्ही संघभावनेने, म्हणजे एकजुटीने, एकत्र असं टीम या पद्धतीने खेळाल, तेवढं जास्त तुमची टीम, तुमचा संघ जिंकेल. तुम्ही जर सुडाच्या भावनेने, ईर्षेच्या भावनेने कोणताही खेळ खेळलात तर तो तुम्ही जिंकू शकत नाही. आणि प्रत्येक खेळात हार जीत ही होतेच. त्यामुळे असं नाही तुम्ही आत्ता हारलात तर कदाचित तुम्ही जास्त प्रॅक्टिस करून, जास्त प्रयत्न करून उद्या तुम्ही तो खेळ जिंकू शकता. म्हणजे असं नाही आहे की आज तुम्ही हारलात म्हणजे तुम्हाला तो खेळ येत नाही किंवा तो खेळ कधी खेळायचाच नाही, असं बिलकुल नाही आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्ही एका टीममध्ये, एका संघामध्ये खेळाल, तेव्हा नेहमी एकजुटीने, न भांडता, अगदी प्रेमाने, मैत्रीच्या भावनेने, संघभावनेने तो खेळ खेळा. बघा, तुम्ही नक्की जिंकाल.
आणि मला वाटते ही कविता तुमच्यासाठी याचकरता दिलेली आहे की एकत्र संघभावनेने आणि एकजुटीने कसे मैदानी खेळ किंवा कुठलेही खेळ खेळायचे. त्यामुळे तुमची अगदी मित्रता म्हणजे मैत्रीसुद्धा घट्ट होईलच, तुमचा खेळसुद्धा होईल, तुमचा व्यायाम होईल. या सगळ्या गोष्टी खेळामुळे होतील. त्यामुळे मुलांनो, खेळ हा आपल्या आयुष्यात नक्कीच चांगला बदल घडवून आणतो आणि तो तुम्ही नक्की खेळत जा. मला वाटते तुम्हाला ही कविता खूप आवडली असेलच. तुम्ही माझ्यासोबत गायलीही आहे. पुन्हा एकदा तुम्ही घरात गाऊ शकता. तुम्हाला पाठसुद्धा झाली असेल ही कविता. आणि या कवितेद्वारे जे तुम्हाला काही मूल्य दिली आहेत ती तुम्ही नक्की आत्मसात करा. खेळाची भावना नक्की जोपासा. मैदानी खेळ खेळा आणि चिडकेपणा, रुसवे फुगवे, सुडाची भावना या कोणत्याही गोष्टी खेळामध्ये येऊ देऊ नका. म्हणजे तुम्ही नक्की प्रत्येक प्रयत्नांमध्ये खेळ तुमचा आणि तुमची मॅच जिंकाल. आणि तुम्हीसुद्धा काय बोलाल तर जिंकली आम्ही मॅच. मुलांनो, कविता नक्की तुम्हाला कळली आहे आणि या कवितेचा नक्की अभ्यास करा. धन्यवाद.